नमस्कार प्रेक्षक हो. जीवन कधीही सहज सोपं नसतं. काही जणांना शारीरिक आजार, काहींना आर्थिक संकट, तर काहींच्या वाट्याला मानसिक संघर्ष येतो. अनेक लोक विविध साधना, पूजापाठ, उपवास आणि मंदिरांना फेऱ्या मारत राहतात, पण समस्या तशाच राहतात. आज आपण ऐकणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आदित्य अनिल पवार यांचा अद्भुत आणि परिवर्तनशील प्रवास. त्यांचे कुटुंब तुळजाभवानी, महालक्ष्मी, बाळूमामा आणि गणपतीच्या भक्तीत गुरफटलेलं होतं. सततच्या व्रतवैकल्ये, वारी, उपास आणि पूजा, पण तरीही जीवनात शांती नव्हती. आईवडिलांनी पारंपरिक भक्ती केली, पण समस्यांचा अंत झाला नाही. नशेच्या विळख्यात अडकलेले आजोबा आणि वडील, जीवन एका न संपणाऱ्या समस्येत अडकलं होतं. पण 2011 मध्ये एक प्रसंग घडला. त्यांच्या वडिलांच्या हाती ज्ञानगंगा पुस्तक लागलं आणि संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाची ओळख झाली. सत्संग ऐकल्यानंतर नामदीक्षा घेतली आणि मग त्या एका निर्णयाने संपूर्ण जीवन बदललं. नशेच्या विळख्यात अडकलेले वडील आणि आजोबा अचानक नशामुक्त झाले. घरातील आर्थिक परिस्थिती सुधारली. स्वतःचं नवीन घर, 3 टू व्हीलर आणि एक 4 व्हीलर विकत घेतली. एक भयंकर अपघात, एका जीवघेण्या टेम्पो धडकेतही जीव वाचला. कुठलीही मोठी दुखापत झाली नाही. 12 जुलै 2023 अचानक कमरेखालील भाग पूर्णपणे लुळा पडला. डॉक्टर म्हणाले की आता पूर्ण शरीर लकवाग्रस्त राहील. पण अवघ्या 2 दिवसात संत रामपालजी महाराजांच्या कृपेने चालायला लागले. सर्वात मोठा चमत्कार, मृत झालेल्या लहान भावाला पुनर्जन्म मिळाला. हे कसं शक्य झालं? केवळ नामदीक्षा घेतल्याने इतका मोठा बदल कसा घडला? आदित्य पवार यांनी काय अनुभवलं? चला ऐकूया आदित्य अनिल पवार यांच्या शब्दात. नमस्कार. आपलं नाव? माझे नाव आदित्य अनिल पवार. आपण कुठून आलात? मी गाव पेठ वडगाव, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्रमधून आलो आहे. आपण काय शिकत आहात? मी BCom कंप्लीट केले आहे विवेकानंद कॉलेज कोल्हापूरमधून. सध्या मी KIT कॉलेज कोल्हापूरमध्ये MBA करत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 27 फेब्रुवारी 2017 रोजी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर मी व माझा परिवार जी काही रीतिबद्ध पारंपरिक जी भक्ती साधना चालू आहे ती भक्ती साधना करत होतो. जसे की आमची कुलदेवता ही तुळजाभवानी आहे, तिची पूजा करणे, दररोज महालक्ष्मीच्या देवळात जाऊन पूजा करणे, दर अमावस्येला आदमापूर येथे बाळूमामाचे मंदिर प्रसिद्ध आहे तिथे जाणे, प्रत्येक व्रत उपवास करणे, पंढरपूरची वारी करणे, या सर्व भक्ती साधना आम्ही करत होतो. तसेच घरचे सर्वजण जास्त गणपतीला मानत होते. घरात गणपती बसवणे, गणपतीचे व्रत करणे, यासारख्या सर्व पूजा आम्ही करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या परिवाराबरोबरच आपण जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्ती साधना आहे त्या भक्ती साधनेमध्ये आपण लीन होतात. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? ॲक्च्युली माझे वडील गवंडीकाम करतात. 2011 साली त्यांना कामावर एका व्यक्तीने संत रामपालजी महाराजांनी स्वहस्ताने लिहिलेले ज्ञानगंगा पुस्तक हे त्यांना मिळाले. या पुस्तकाच्या माध्यमातून माझे वडील बरवाला आश्रम हरियाणामध्ये पोचले. तिथे 3 दिवसीय सत्संग केला. तिथे संपूर्ण ज्ञान ऐकून घेतले व त्यांना हे ज्ञान खूप छान वाटले. त्यांनी तिथे नामदीक्षा घेतली. त्यानंतर जसे जसे आम्हाला लाभ घरी व्हायला लागले तसतसे आम्ही हळूहळू सर्वजण या भक्ती मार्गामध्ये जुडलो गेलो. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे पुस्तक आहे ज्ञानगंगा, हे पुस्तक सर्वप्रथम आपल्या वडिलांना मिळालं आणि त्यातून त्यांनी ज्ञान अर्जित करून त्यांनी सर्वप्रथम बरवाला स्थित त्यांच्या सतलोक आश्रम येथे जाऊन संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला आणि त्यानंतर आपणसुद्धा त्यांच्या अनुग्रहामध्ये आलात. मला हे विचारायचं की आपल्याकडे जर बघितलं तर आपण एक टीनेजर आहात, आपण एक MBAचे स्टुडंट आहात आणि आज कलियुगामध्ये जर तरुणाईला बघितलं तर तरुणाईचा रस हा अध्यात्मापासून दूर आहेत. त्याला फक्त काय पाहिजे तर त्याला मौज मजा पाहिजे, चैन पाहिजे, पार्टी पाहिजेत.
आज समाज म्हणजे जे मीडियाने समाजाला तरुणाईला म्हणजे पोखरून काढलेलं आहे त्याचं जे काही संस्कार आहे ते संस्कार तर अतिशय खालच्या थराला गेलेले आहेत. म्हणजे त्याला फक्त आणि फक्त चैन पाहिजे, मौज मजा पाहिजे, पार्टी पाहिजे, नाना प्रकारचे व्यसन करतात आजकाल तरुणाई कॉलेजमध्ये गेल्यावर. आणि त्याचप्रमाणे पिक्चर बघतात, मूवी बघतात, व्हिडिओ गेम्स खेळतात, मोबाईल त्यांच्याकडे आलेला आहे, तासनतास त्या मोबाईलमध्ये त्यांचा वेळ वाया घालतात आणि कुठल्याही प्रकारचे अध्यात्म हा त्यांचा विषय राहिलेला नाही. त्या उलट आपण अध्यात्माकडे वळाला आहात, तर हे कसं काय? तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजची ही जी युवा पिढी आहे ना, ही सोशल मीडियाचा गैरवापर करून पूर्ण बिघडलेली आहे. पण संत रामपालजी महाराज असे म्हणतात की मनुष्यजन्म दुर्लभ है, हे मिले न बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे ओ फिर न लगे डार. म्हणजे हा मनुष्यजन्म हा खूप दुर्लभ आहे. हा मनुष्यजन्म परत मिळेल का नाही हे माहीत नाही आहे. आणि ही आज युवा पिढी असे म्हणते की आपले हे वय नाही आहे भक्ती करण्याचे, नंतर आपण म्हातारपणात ही भक्ती केली पाहिजे असे युवा म्हणतात. पण तुमचं जीवन हे किती आहे हे कोणालाच ठाऊक नाही आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही गुरुदीक्षा घ्याल तिथून तुमचा मार्ग हा सुकर होत जातो. तुम्ही जे लक्ष ठेवलेलं असाल ते सुफल होत जातं. परमात्माची भक्ती करणे याला काही एज लिमिट नाही आहे. कारण हा मनुष्यजन्म याला किती श्वास आहेत, पुढचा श्वास आपला आहे का नाही हे माहीत नाही आहे. आणि हे आपण दारू पिणे वगैरे यामुळे आपल्या आईवडिलांना तर त्रास होतोच होतो, पण आपले जीवन पण आपण नष्ट करतो. आणि ह्या वाईट मार्गापासून दूर राहण्यासाठी संत रामपालजी महाराजांचे अभियान आहे. त्यानुसार या पूर्ण व्यसनापासून तसेच मौज मस्ती, पिक्चर बघणे, गाणी ऐकणे यापासून दूर आहोत. हे आमच्यासाठी खूप नशीबवान असं मी समजतो. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची शिकवणच अशी आहे की समाजामध्ये जी कुरीती आहे त्या कुरीतीला आळा घालण्याचं कार्य संत रामपालजी महाराज करत आहेत. जसे की नशामुक्त अभियान ते चालवत आहेत. त्यांचे जे पण अनुयायी आहे ते नशापासून दूर आहेत. ते स्वतः तर नशा करतच नाही, परंतु दुसऱ्यालासुद्धा कुठल्या प्रकारचं त्या नशेबद्दल सहकार्य करत नाही. त्याचप्रमाणे समाजामध्ये जी कुरीती आहे, हुंडा घेणं देणं, यालासुद्धा त्यांनी एक आळा घातलेला आहे. त्यांचे जे काही अनुयायी आहेत त्यांची एक शिकवण आहे की कोणाकडनं हुंडा घ्यायचा नाही, द्यायचा नाही. आणि जे पाखंडवाद आहे, जे कर्मकांड आहे त्यालासुद्धा संत रामपालजी महाराज आज विरोध करत आहेत. आणि त्यांचे अनुयायीसुद्धा त्याच लेवलमध्ये जाऊन आज समाजामध्ये सात्विकरित्या जी सद्भक्ती करत आहेत. तर या भक्तीमुळे त्यांना बरेचसे लाभ होतात. मला हे विचारायचं आहे की आपल्यालासुद्धा किंवा आपल्या कुटुंबालासुद्धा जेव्हापासून आपण त्यांच्या मार्गात आलात तर आपल्या स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला त्यांच्याकडनं काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वात प्रथम मोठा लाभ म्हणजे ही मोक्ष प्राप्त करण्याची भक्ती मिळाली. संत रामपालजी महाराज पूर्ण 4 वेद 18 पुराण खोलून पूर्ण ज्ञान आपल्याला समजावून सांगतात. असे कोणतेच दुसरे संत नाही आहेत की यांनी खरी शास्त्रानुकूल भक्ती साधना जी मोक्ष प्राप्त करण्यासाठी कोणती आहे ही भक्ती साधना आपल्याला समजावून सांगितलेली आहे. तसेच दुसरा लाभ म्हणजे 12 जुलै 2023 रोजी सकाळी पहाटे अचानकच माझ्या कमरेखालील पूर्ण भाग, दोन्ही पाय पूर्ण लुळे पडलेले व उजवा हात पूर्ण जड झालेला. मला स्वतःला उभा राहता येत नव्हतं. पूर्ण पॅरालिसिससारखं माझी परिस्थिती झालेली. त्यावेळेला मला तिथून दवाखान्यामध्ये घेऊन गेले. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले अशी एक केस या अगोदर आमच्यासोबत झालेली आहे, ती आयुष्यभरासाठी अशीच राहिलेली आहे. ह्याचं कमी चान्सेस आहेत की ही रिकवर होईल. तरी त्यावेळेला आम्ही संत रामपालजी महाराज यांना अरदास लावली व अरदास लावल्यानंतर गुरुजींकडून आदेश आला की काळजी करू नका, बरा होईल म्हणून. तुम्हाला पटणार नाही, दुसऱ्याच दिवशी मी स्वतःच्या पायावर उभा राहिलेलो. डॉक्टरसुद्धा चक्क झाले, हे कसं काय शक्य होऊ शकतं. आणि डॉक्टरांनी सुरुवातीला सांगितलेलं याला रिकवर होण्यासाठी खूप वेळ लागेल, खूप दिवस लागतील. पण मी 2.5 दिवसामध्येच डिस्चार्ज घेतला. यासारखी मोठी बाब माझ्यासाठी नाही, दुसरी कोणतीच नाही. व तिसरा लाभ असा सांगायचा झाला की माझा लहान भाऊ एके दिवशी सकाळी पहाटे मृत पावलेला. त्याच्या तोंडातून फेस येत होता, डोळे पांढरे झालेले. माझी आई रडायला लागली. काय झाले? अचानकच काय कोणतीच त्याला तक्रार नव्हती, पण अचानकच त्याचं शरीर पूर्ण गार पडलेलं, ठोके शरीराचे थांबलेले
आम्ही तिथेच गुरुजींना दंडवत घातला, हे गुरुजी तुम्ही खरंच परमात्मा असाल तर या मुलाला जिवंत करा, या असे सांगून आम्ही त्याला दवाखान्यात पळवत नेले. रस्त्यातून जातानाच अचानकच तो हुंदके देऊन रडायला लागला आणि तरीसुद्धा हा इतका मोठा चमत्कार झाला आहे, त्याचं जीवन संपलेलं. संत रामपालजी महाराजांच्या कृपेने त्याला पुनर्जन्म मिळालं. त्यानंतर डॉक्टरांनी पण सांगितलं याला तर काही झालेलं नाही, पण त्याचं पूर्ण शरीर संपलेलं. आम्ही पाहिलेलं त्याचं शरीर पूर्ण गार पडलेलं, तोंडातून फेस आलेला. हा सुद्धा आमच्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. संत रामपालजी महाराजांनी मला एक मोठ्या ॲक्सिडेंटमधून वाचवले. मी 2 व्हीलरवरून जात होतो, टेम्पोची व माझी धडक झालेली. माझ्या मागं बसलेली व्यक्ती होती, त्याला फ्रॅक्चर झाले, पण मला इथून इथेपर्यंत पूर्ण फाटलेलं. मला कळालं पण नाही, जरासुद्धा दुखलं नाही. ही संत रामपालजी महाराजांचीच कृपा होती. मी घरी गेल्या बघतोय तर इथं पूर्ण असं रक्त सांडत होतं. मग लगेच दवाखान्यामध्ये गेलो, मला जरासुद्धा जाणीव होऊन दिली नाही. ही संत रामपालजी महाराजांची कृपा झाली माझ्यावर. व या भक्ती मार्गात आल्यामुळे माझ्या वडिलांची तसेच आजोबांची नशा सुटली. माझे वडील खूप नशा करत होते, तंबाखूचं व्यसन करत होते, गुटखा खात होते, पण या व्यसनामधून त्यांना मुक्ती मिळाली. व आजोबांचं तंबाखू सुटत नव्हती. त्यांनी जेव्हा ही नामदीक्षा घेतली तेव्हा त्यांची तंबाखू सुटली व आमच्या घरची आर्थिक परिस्थिती ही पूर्णपणे बदलली. अगोदर आम्हाला घरी बाजार भरण्यासाठी पैसे नसायचे, पण जेव्हा आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणी आलो, माझे वडील तर फक्त गवंडी काम करतात, तर पटणार नाही. आता आम्ही नवीन घर विकत घेतलेलं आहे. स्वतःच्या 3 2 व्हीलर आहेत, 1 4 व्हीलर आहे. आमच्यावर खूप संत रामपालजी महाराजांनी दया केली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, बऱ्याचशा शारीरिक व्याधीतून आपल्याला आराम मिळाला. त्याचप्रमाणे जो पॅरालिसिसचा आपल्याला अटॅक आला होता त्यातून सुद्धा संत रामपालजी महाराजांनी आपल्याला सुखरूप बाहेर काढलं. आपल्या मृत भावाला संत रामपालजी महाराजांनी एक नवीन जीवदान दिलं. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले मित्र आहेत, जे आपले सवंगडी आहेत, जे आपले कॉलेजमध्ये जे आपले सहकारी आहेत, त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? हा मनुष्यजन्म खूप दुर्लभ आहे. ही जी वेळ आहे हातातून न घालवता लवकरात लवकर ही भक्ती समजावून घेऊन तुम्ही सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या चरणी या, हीच मी सर्वांना प्रार्थना करतो. जसं तुम्ही आज समाजाला प्रार्थना करत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घेऊन लवकरात लवकर त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करावा, या भावनेतनं जर एखाद्याला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे प्रवचन हे विविध चॅनल्सवर येत असतात. तिथे मोबाईल नंबर डिस्प्ले केलेले असतात. त्यांचा रेफरन्स घेऊन तुम्ही नामदान केंद्राची माहिती घेऊ शकता. प्रत्येक शहरामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आहे. तुम्ही निःशुल्क नामदीक्षा तिथून घेऊ शकता. तसेच संत रामपालजी या नावाने गुगल प्ले स्टोअरला एक ॲप आहे, तुम्ही सर्च करू शकता संत रामपालजी व ते ॲप डाउनलोड करू शकता. त्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे सत्संग तसेच नामदीक्षा घेण्याची प्रक्रिया व तुम्हाला तेथील जवळपास कोणते नामदान केंद्र आहे याची सर्व माहिती दिलेली आहे. हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता व गुगलला तुम्ही www.jagadgururampalji.org या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. तिथून तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की आज सोशल मीडियाच्या बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांची माहिती उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सत्संग प्रसारित होत असताना TV चॅनलच्या माध्यमातून TVच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत असतात. त्या मोबाईलवर जर संपर्क साधला तर साधकाला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह किंवा गुरुमंत्र घेऊ शकतो. मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? ज्यांना नामदीक्षा घ्यायची आहे तुम्ही नामदान केंद्राकडे जाऊ शकता. तुम्हाला निःशुल्क नामदीक्षा देण्याची तिथे सुविधा केलेली आहे. तुमच्याकडून 1 रुपया हे न घेता तुम्हाला नामदीक्षा व नामदीक्षासोबत साहित्य दिलं जाते. निःशुल्क नामदान देण्याची सुविधा केलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत.
जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा। आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता।